Hello friends, once again welcome you all in this wonderful session of biology from Vidya Aradhana Academy. So friends, today we are dealing with a PYQ series of plant growth and development. Basically या आजच्या सेशनमध्ये 2016 ते 2020 च्या दरम्यान नीट मध्ये जे विचारलेले क्वेश्चन्स आहेत तेच पर्टिक्युलर क्वेश्चन्स आपण अगदी व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये समजून घेणार आहेत आणि इव्हन डिस्कस करणार आहेत. तर क्वेश्चन सुरू करतोय. फर्स्ट क्वेश्चन काय क्वेश्चन आहे बघा. द प्रोसेस ऑफ ग्रोथ इज मॅक्झिमम ड्युरिंग, असा एक टिपिकल क्वेश्चन आहे आणि ऑप्शन्स आहेत लॉग फेज, लॅग फेज, सिनेसन्स फेज आणि डॉर्मन्सी. बरोबर. तर बघा नो, ज्यावेळी आपण ग्रोथ बद्दल सांगत असतो, समजा माझ्याकडे एकच बॅक्टेरिया आहे आणि ही बॅक्टेरिया एका मिनिटाला जर डिवाइड करणार असेल तर 1 मिनिटानंतर जो रिझल्ट असेल तर 1च्या बॅक्टेरिया किती झाले असतील, 2 झाले असतील. त्याच्या नेक्स्ट मिनिटाला किती झाले असतील, 4 झाले असतील. बरोबर. 4च्या त्याच पर्टिक्युलर बॅक्टेरिया किती झाले असतील, 8 झाले असतील. इव्हन बॅक्टेरिया किती झाले असतील, 16 झाले असतील. बरोबर. त्याच्यानंतर 32 64 झाले असतील. त्याच्यानंतर 128 झाले असतील. 256 झाले असतील. 512 झाले असतील आणि इव्हन याच्यानंतर बॅक्टेरिया किती झाले असतील, 1024 बॅक्टेरिया झाले असतील. बरोबर. पण या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये मला काय सांगायचं आहे की इनिशियली ज्यावेळी ही सुरुवातीला एक बॅक्टेरिया होती, तिथून ज्यावेळी ग्रोथ होणं सुरू झालेलं होतं सुरुवातीच्या फेजेसमध्ये, ही ग्रोथ रेट कसा आहे, एकदम स्लो आहे. पण एक सर्टन पॉप्युलेशन अटेन केल्यानंतर आता मात्र ग्रोथ ही काय व्हायला लागलेली आहे, फास्ट व्हायला लागली. आणि या पर्टिक्युलर पॉईंटवरती आल्यानंतर आता ग्रोथ मात्र काय झालेली आहे, स्टॉप झाले. यालाच आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये कसं दाखवतो बघा. इनिशियल जी ग्रोथ आहे, जी की स्लो होणं सुरू होतं, ती स्लो होत असलेली ग्रोथ बघा, एकदम स्लो ग्रोथ आहे. पण नंतर एक सर्टन पॉप्युलेशन अटेंड केल्यानंतर ग्रोथ ही मात्र फास्ट व्हायला सुरू झालेली आहे आणि नंतर मात्र ग्रोथ काय झालेली असेल, स्टॉप झालेली असेल. म्हणजे बघा या पॉईंटला ती ग्रोथ काय झालेली आहे, स्टॉप झालेली आहे. बरोबर. आणि सुरुवातीची ही जी फेज आहे जिथं ग्रोथ एकदम स्लो होती, या पर्टिक्युलर फेजला आपण लॅगिंग फेज किंवा लॅग फेज म्हणतो. बरोबर, लॅग फेज. पण ही जी एक्सपोनेन्शियल ग्रोथची फेज आहे, या फेजला काय म्हणतो आपण, लॉग फेज. आणि विचारलेलं क्वेश्चन काय आहे की मॅक्झिमम ग्रोथ कुठं होणार आहे, तर बेसिकली आन्सर याचं इमिडिएट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की लॉग फेज म्हणजेच एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज. लॉग फेजलाच आपण काय म्हणतो, एक्सपोनेन्शियल ग्रोथ फेज. फेज म्हणतोय बरं, ग्रोथ कर्व नाही, ग्रोथ फेज. सगळ्यांना क्लिअर, काहीच अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द नेम ऑफ द प्लांट ग्रोथ रेग्युलेटर विच अपॉन स्प्रेइंग ऑन अ शुगरकेन क्रॉप increases the length of the stem, thus increasing the yield of a sugar crop. म्हणजे बेसिकली प्रश्न असा आहे की सुरुवातीला माझ्याकडे एक शुगर केनचा एक पर्टिक्युलर प्लांट आहे. आता शुगर केनचे हे पर्टिक्युलर स्टेम आहे. हा जो सेक्टर आहे याला आपण नोडल सेक्टर म्हणतो. बरोबर. हे नोड आणि या दोघांच्या मधलं हे जे पर्टिक्युलर डिस्टन्स असेल याला मात्र आपण काय म्हणत असतो, इंटरनोड. इंटरनोड. आता होतं काय बघा ना, समजा आपण याला जर अशा पर्टिक्युलर कुठल्या तरी एका हार्मोननं जर स्प्रेइंग केलेलं असेल आणि या हार्मोनचा जो रिझल्ट आहे की यांच्यामध्ये काय झालं, हे जे इंटरनोडल आहे यांच्यामध्ये थोडंसं इलॉंगेशन झालं. बघा हे इंटरनोडल इलॉंगेशन झालं. सुरुवातीला इंटरनोड हा एवढाच होता, पण आता इंटरनोडल काय झालं, इलॉंगेशन झालं. आणि जसं ही इंटरनोडल इलॉंगेशन होईल त्याच्यामध्ये जो अमाऊंट ऑफ शुगर आहे, शुगर सुद्धा काय झालेली असेल, वाढलेली असेल. पर्टिक्युलर प्लांटची हाईट वाढलेली असेल आणि इव्हन अल्टिमेटली यील्ड ही पर्टिक्युलर फार्मरचं काय झालेलं असेल, वाढलेलं असेल. म्हणजे थोडक्यात शुगर केन क्रॉपचं यील्ड वाढवण्यासाठी इंटरनोडल इलॉंगेशन घडवून आणायचं असेल तर बेसिकली आपण कुठल्या हार्मोनबद्दल किंवा कुठल्या हार्मोनचं ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे याबद्दलचा क्वेश्चन आहे. आता या पर्टिक्युलर केसमध्ये कुठल्या हार्मोनचं ॲप्लिकेशन होणं गरजेचं आहे, थोडक्यात लक्षात घ्या की सायटोकायनिन, जिबर्लिन, इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड पैकी
एकच असा हार्मोन आहे जो शुगर केनचं इंटरनोडल इलॉंगेशन घडवून आणत असतो, त्याला मात्र आपण काय म्हणतो, जिबर्लिन. आणि टिपिकल हा जिबर्लिन हार्मोन इवन शुगर केन सोबतच नाही तर ग्रेप्सच्या बाबतीत सुद्धा फ्रूटची साईज एनहान्स करण्यासाठी सुद्धा यूज केला जातो. सगळ्यांना क्लिअर, काहीच अडचण नाही. नेक्स्ट क्वेश्चनकडे शिफ्ट करतो बघा. काय आहे क्वेश्चन? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट, क्वेश्चन नॉट विचारले बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट इनहिबिटरी सबस्टन्स फॉर गव्हर्निंग सीड डॉर्मन्सी. आता सीड डॉर्मन्सी रेग्युलेट करणारा जो हार्मोन असतो तो बेसिकली कुठला आहे? आबा आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो, ॲब्सिसिक ॲसिड. इवन फिनॉलिक ॲसिड सुद्धा डॉर्मन्सी मेंटेन करतात आणि पॅरास्कॉर्बिक ॲसिड सुद्धा डॉर्मन्सी मेंटेन करतो. पण जिबर्लिक ॲसिड ॲज अ प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून काम करतो, किंवा यालाच आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर सुद्धा म्हणतो. हा ग्रोथ इनिबिशन मध्ये बिलकुल रोल प्ले करत नाही, म्हणून याचं जे आन्सर असणार आहे 100% काय असेल? जिबर्लिक ॲसिड. सगळ्यांना क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं व्यवस्थित वाचत चला बघांनो. इट टेक्स अ व्हेरी लॉंग टाइम फॉर अ पाइनएप्पल plant to produce a flower. Which combination of a hormone can be applied to artificially induce flowering? आर्टिफिशियली फ्लावरिंगला आपल्याला काय करायचं आहे? इंड्यूस करायचं आहे. आणि फ्लावरिंगला जर इंडक्शन करायचं असेल तर कुठल्या कॉम्बिनेशन ऑफ हार्मोनचा मेजर यूज आहे? डायरेक्ट NCERT मध्ये दिलेला आहे बघांनो पाइनएप्पलच्या बाबतीत. आणि NCERTचं सरळ स्टेटमेंट आहे, आणि या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला लक्षात येईल की ऑक्झिन अँड इथिलीन हे आन्सर मोर करेक्ट असणार आहे. कारण इथिलीन ॲज अ रायपनिंग जे हार्मोन आहे, इवन ऑक्झिन जे हार्मोन आहे, हे दोन हार्मोन जे आहेत ते स्पेशली पाइनएप्पलच्या बाबतीत आर्टिफिशियली फ्लावरिंग इंड्यूस करण्यासाठीचे हार्मोन्स आहेत. आणि हा डायरेक्ट NCERT थेरी बेस्ड क्वेश्चन आहे, जो की नीट 2019ला विचारला गेला. सगळ्यांना क्लिअर? असाच परत नीट 2019चा क्वेश्चन आणखी एक घेतोय. काय क्वेश्चन आहे? विच इज द साइट ऑफ परसेप्शन ऑफ अ फोटो पिरियड. फोटो पिरियड म्हणजे ड्युरेशन ऑफ लाईट, बरोबर. आणि ड्युरेशन ऑफ लाईटचा फ्लावरिंग वरती 100% इम्पॅक्ट होत असतो, बरोबर. पण हा जो टिपिकल इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट होण्यासाठी लाईटनं बेसिकली कुठल्या पॉईंट ऑफ पोझिशनवरती रिसीव्ह होणं गरजेचं आहे, असा क्वेश्चन आहे. तर मला सांगा की परसेप्शन ऑफ अ फोटो पिरियड होण्यासाठी आपल्याला लाईट रिसीव्ह कशावरती झाली पाहिजे? पिगमेंट्सवरती लाईट रिसीव्ह झाली पाहिजे, बरोबर. आता पिगमेंटवरती जर लाईट रिसीव्ह व्हायची असेल तर पिगमेंट कशामध्ये असतील? क्लोरोप्लास्टमध्ये असतील, बरोबर. आता क्लोरोप्लास्ट हा बेसिकली कुठल्या सेलमध्ये असेल? मिझोफिल सेलमध्ये असेल, बरोबर. मिझोफिल सेल. आता मिझोफिल सेल म्हटलं की 100% कुठं असेल? लीफमध्ये असेल. कारण लीफमध्येच असणाऱ्या टिपिकल क्लोरोप्लास्टमध्ये असणारे जे पिगमेंट्स आहेत तेच तर बेसिकली लाईटला काय करत असतात? रिसीव्ह करत असतात. म्हणजे मेजर परसेप्शन ऑफ अ फोटो पिरियडसाठी जो ऑर्गन असणं गरजेचं आहे 100% काय असेल? लीव्ज असेल. लॅटरल बर्ड, पल्विनियस किंवा शूट अपेक्स हा कुठलाही ऑप्शन इथे येऊ शकत नाही. मेजर perception of a photo period is a leaves which is necessary for the induction of flowering in a case of a plants. सगळ्यांना क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन कडे चाललोय. थोडंसं लक्ष द्या. फ्रूट आणि लीफ ड्रॉप ॲट अर्ली म्हटलंय. फार इमॅच्युअर कंडिशन मध्ये फ्रूट आणि लीफचं ड्रॉप कॅन बी प्रिव्हेंटेड. आता हे प्रिव्हेंट करायचं आहे बाय द ॲप्लिकेशन ऑफ. आता बघा ना, थोडंसं लक्ष द्या की जनरली एक सिंपल क्वेश्चन आपल्याला असा माहिती आहे की डिफोलिएशन होत असताना काय होतं की हे समजा पेट्यूल आहे आणि हे काय आहे? लीफ आहे. याच पर्टिक्युलर ठिकाणी ओव्हर ॲक्युमुलेशन ऑफ ऑक्सिजन होऊन नंतर एक ॲब्सिशन झोन तयार होत असतो. आणि ॲब्सिशन झोन तयार झाला की डिफोलिएशन होतं, हे आपल्याला माहीत आहे. पण हे कुठल्या कंडिशनमध्ये करेक्ट आहे? हे मॅच्युअर लीफच्या बाबतीत करेक्ट आहे. पण प्रश्न असा आहे
की इमॅच्युअर किंवा अर्ली स्टेजेसमध्ये पपयाच्या प्लांटच्या बाबतीत ज्याचे फ्रूट सेटिंग जे आहे प्रॉपर नाही होत, छोटेही फ्रूट लागले की इमिडिएटली त्याचं काय व्हायला लागतं, ड्रॉपिंग व्हायला लागतं. असं अर्ली फेजमध्ये, लक्ष द्या, अर्ली फेजमध्ये जर आपणाला प्रिव्हेंट करायचं असेल तर ऑक्झिनच मदत करत असतं, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात फ्रूट अँड लीफ ड्रॉप ॲट अर्ली स्टेज ऑक्झिनमुळेच प्रिव्हेंट केला जातो, पण मॅच्युअर कंडिशनमध्ये ऑक्झिनच्या ओव्हर अक्युमुलेशनमुळेच तो ड्रॉप ही केला जातो. म्हणजे ड्रॉपिंगसाठीही ऑक्झिनच इनिबिशन आहे आणि ड्रॉपिंग प्रिव्हेन्शनसाठीही ऑक्झिनच रिस्पॉन्सिबल आहे. पण मॅच्युअर कंडिशनमध्येच ऑक्झिन ड्रॉपिंगमध्ये इन्व्हॉल्व असतो आणि इमॅच्युअर आणि अर्ली स्टेजमध्ये ऑक्झिन मात्र त्याचं डिफोलिएशन होऊ शकत नाही. आता तुम्ही म्हणणार मग हे असं कसं, तर NCERT मध्ये वागवणे एक स्टेटमेंट आहे. आर्टिफिशियल हार्मोनचा एक वेगळा रोल आहे, एक नॅचरल ऑक्झिनचाही एक वेगळा रोल आहे आणि कॉम्बिनेशनमध्ये त्याचा पर्टिक्युलर वेगळा रोल आहे आणि कॉन्सन्ट्रेशनच्या अकॉर्डिंग सुद्धा त्याचा एक वेगळा रोल आहे. जसं आपण सांगतो ना, ऑक्झिन म्हटलं की ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन आहे, पण त्यापैकी जर 2,4-D ॲज ऑक्झिन घ्यायचं असेल तर ते मात्र ॲज अ विडीसाइड म्हणून काम करतं. मग तुम्ही म्हणता एका ठिकाणी की प्रमोटर म्हणून काम करायला लागले आणि एका ठिकाणी ॲज अ विडीसाइड, हे असं कसं, तर याच्यासाठीचा जो प्रॅक्टिकल रोल आहे मायन्यूट कॉन्सन्ट्रेशनमध्ये ते ग्रोथ प्रमोटिंगचं काम करेल, पण जर ओव्हर ॲप्लिकेशन जर त्याचं झालेलं असेल तर मात्र त्या ठिकाणी तो ॲज अ विडीसाइड म्हणूनही काम करत असतो. म्हणजे NCERTतल्या त्या प्रॉपर स्टेटमेंटला थोडंसं व्यवस्थित ॲनालाइज करण्याची गरज आहे. मग क्वेश्चन थोडासा ट्विस्ट आहे जो की नीट 2017ला विचारला की फ्रूट अँड लीफ ड्रॉप ॲट अर्ली स्टेज कॅन बी प्रिव्हेंटेड बाय अन ॲप्लिकेशन ऑफ अ ऑक्झिन हार्मोन. सगळ्यांना क्लिअर? इथिलीन, ऑक्झिन, जिबरलिक ॲसिड, सायटोकायनिन, याच्यापैकी मोर करेक्ट जे आन्सर असेल ते 100% काय आहे, ऑक्झिन. नेक्स्ट क्वेश्चन, यू आर गिवन अ टिश्यू विथ इट्स पोटेन्शियल. काय पोटेन्शियल आहे बघा, फॉर डिफरन्शिएशन अँड आर्टिफिशियल कल्चर. म्हणजे तुम्हाला काय करण्यात आलंय की एक पर्टिक्युलर असा एक टिश्यू देण्यात आलाय आणि हा जो टिश्यू आहे तुम्हाला एका कल्चर प्लेटमध्ये देण्यात आलाय आणि या टिपिकल कल्चर प्लेटमध्ये जो तुम्हाला टिश्यू प्रोव्हाइड केलेला आहे त्या टिश्यूबद्दल काय सांगतात की ते डिफरन्शिएट प्रॉपर करू शकतो. बरं, द फॉलोइंग पेअर ऑफ हार्मोन वुड यू ॲड इन द मीडियम टू सिक्युअर. काय काय तयार करायचं, शूट अँड ॲज वेल ॲज अ रूट. म्हणजे शूटही आलं पाहिजे आणि रूटही आलं पाहिजे. मग अशा पर्टिक्युलर कंडिशनमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉम्बिनेशन ऑफ हार्मोन यूज करणार. तर मला एक 100% काय माहिती आहे की ऑक्झिन आणि सायटोकायनिनचं जर कॉम्बिनेशन आपण एकदम एक्झॅक्टली सेम प्रपोर्शनमध्ये जर देत असू तर या ठिकाणी अनॲग्रिगेटेड मास ऑफ सेल्स वाढायला लागतं आणि अशाच पर्टिक्युलर मासला आपण काय म्हणतो, कॅलस म्हणतो. म्हणजे टिश्यू कल्चर करत असताना ऑक्झिन आणि सायटोकायनिनचं प्रपोर्शन जर सेम दिलेलं असेल तर या पर्टिक्युलर सेलमध्ये एक अनॲग्रिगेटेड मास ऑफ सेल्स वाढत जातं, कुठल्याही प्रकारचं डिफरन्शिएशन होत नाही, याला काय म्हणू आपण, कॅलस. पण समजा ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं जास्त ॲज कम्पेअर्ड टू सायटोकायनिन जर केलेलं असेल तर इथं मात्र या पर्टिक्युलर टिश्यूला काय व्हायला लागते, रूटिंग यायला लागते, रूटचं फॉर्मेशन होणं सुरू होतं. आणि जर समजा ऑक्झिन कमी दिला आणि सायटोकायनिन जास्त दिलेला असेल तर यावेळी मात्र तिथं शूटिंग होतं सुरू होतं. म्हणजे थोडक्यात बाय जस्ट मॅन्युप्युलेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्झिन अँड सायटोकायनिन वी कॅन एबल टू डिफरन्शिएट शूट ॲज वेल ॲज अ रूट. म्हणजे थोडक्यात इथं आपणाला ऑक्झिन आणि सायटोकायनिनचं हे ऑप्शन मोर करेक्ट मानायला हवं. सगळ्यांना क्लिअर? थोडंसं चला पुढे बघा परत. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, अ कर्वेचर किंवा अव्हेना कर्वेचर इज यूज फॉर द बायो ॲसे ऑफ. आता अव्हेना कर्वेचर म्हणलं की सगळ्यांना माहीत आहे की समजा लाईटचा जर सोर्स या डायरेक्शन असेल तर पर्टिक्युलर प्लांटलेट या लाईटच्या डायरेक्शनकडं काय करायला लागतं, कर्वेचर शो करायला लागतं. आणि या फेनॉमेनाला आपण काय म्हणू शकतो, फोटोट्रॉपिझम. या फेनॉमेनाला काय म्हणतो वागांनो आपण, फोटोट्रॉपिझम. आणि फोटोट्रॉपिझम घडवून आणणारा जो टिपिकल हार्मोन असतो तो ऑलवेज कुठला आहे,
इंडॉल ॲसिडिक ॲसिड म्हणजेच कोण, ऑक्झिन. म्हणजे 100% इथं आन्सर काय असेल, ऑक्झिन. सगळ्यांना क्लिअर आहे. म्हणजे कुठलंही प्लांटलेट लाईटकडं जर मुवमेंट शो करत असेल तर याचा अर्थ तिथं 100% कुणाचा रोल असतो, ऑक्झिनचा रोल असतो. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा ना. फायटोक्रोम इज फ्लॅवोप्रोटीन, ग्लायकोप्रोटीन, लिपोप्रोटीन आणि क्रोमोप्रोटीन असे ऑप्शन्स आहेत. तर बघा नो, फायटोक्रोम म्हणलं की हा एक टिपिकल काय असतो, पिगमेंट प्रोटीन आहे. पिगमेंट प्रोटीन आहे. फायटोप्रोटीन हा काय आहे, फायटोक्रोम काय आहे, पिगमेंट प्रोटीन आहे. म्हणजे 100% एक तर गोष्ट कळाली की प्रोटीन आहे. पण क्रोमा या शब्दानुसार कलर देणारा एक पिगमेंट प्रोटीन आहे. म्हणजे थोडक्यात याला आपण क्रोमो प्रोटीन म्हणलेलं मोर करेक्ट राहील. याला एक लक्षात, कारण पिगमेंट म्हणलं की 100% हा पार्ट जो असतो तो कशाचा असतो, क्रोमोचाच पार्ट असतो, म्हणजे कलरचाच पार्ट असतो. लिपोप्रोटीन, लिपिड प्लस प्रोटीन, ग्लायकोप्रोटीन, शुगर प्लस प्रोटीन, फ्लॅवोप्रोटीन असं कुठलंही ऑप्शन इथं बिलकुल येणार नाही. सरळ सरळ आन्सर जे असेल ते दिल्ली असेल, दॅट इज क्रोमोप्रोटीन. सगळ्यांना क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चनकडे शिफ्ट करतोय. तर बघा ना, आपले सगळे क्वेश्चन्स इथं डिस्कस झालेले आहेत. आणि या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये आपणाला एक थोडीशी अशी आयडिया आली असेल की 2016 ते 2020च्या दरम्यान जे रिसेंटली विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये एक असं कन्क्लुजन आपल्याला काढता येईल की हार्मोन कॉम्बिनेशन आणि सोबतच टिश्यू कल्चरला रिलेटेड कॉम्बिनेशन ऑफ हार्मोन सोबतचे एक पर्टिक्युलर काही क्वेश्चन्स येत आहेत. पर सगळेच क्वेश्चन हार्मोनवरती येत आहेत असंही नाही. तर काही क्वेश्चन्स तुम्हाला अरिथमॅटिक ग्रोथ, जिओमेट्रिकल ग्रोथ, ॲब्सोल्यूट ग्रोथ, रिलेटिव्ह ग्रोथ, ग्रोथ रेट याच्या कन्सर्नमध्येही क्वेश्चन यायला तेवढाच चान्स आहे. इवन फोटोपिरिडिझम, शॉर्ट डे प्लांट, लॉंग डे प्लांट, डे न्यूट्रल प्लांट, इवन त्यांची एक्झाम्पल्स ही तितकीच महत्त्वाची आहेत. म्हणजे या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपल्याला हे एक लक्षात आलं की याच्यातून कुठलीच कन्सेप्ट आपण स्किप करून चालत नाही. कारण बोर्डच्या सिलेबसमध्ये फक्त आपण असं लक्षात आलेलं होतं की फोटोपिरिडिझमचा पार्ट, अरिथमॅटिक जिओमेट्रिकल ग्रोथचा पार्ट हा डिलीट झालेला होता. फक्त फायटो हार्मोन्स हा एवढाच पार्ट आपण बोर्डसाठी ठेवलेला होता, जो की डिक्लेअर सुद्धा केलं गेलं होतं गव्हर्नमेंट एजन्सीज थ्रू. पण नीटसाठी प्रिपेअर करत असताना हा जो टॉपिक आहे बघांनो, अलॉंग विथ द फायटो हार्मोन, जो सुरुवातीचा जो अरिथमॅटिक जिओमेट्रिकल ग्रोथचा आणि फोटोपिरिडिझमचा व्हर्नलायझेशनचा जो पार्ट आहे तो सुद्धा तितकाच व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. म्हणजे या टॉपिकच्या बाबतीत कुठलीच गोष्ट तुम्ही ग्रीन झोन, रेड झोन किंवा कुठला तरी निग्लेक्ट करण्याचा झोन असा आहे असं समजायचं बिलकुल नाही. हा पूर्णच्या पूर्ण टॉपिक ॲज सच फार छोटा टॉपिक आहे, पण याचे प्रॅक्टिकल रोल प्रचंड कन्फ्यूज करतात. म्हणून सगळ्या हार्मोनची एक व्यवस्थित एकाच शब्दामध्ये रोल लिहा, कॉमन असणारे रोल बाजूला काढा आणि कॉमन असणारे जे कन्फ्यूज करतात त्याला परत परत वाचत राहा. ओके, आपण वागांनो इथं थांबतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.